नमस्कार मित्रांनो, आज सोलापूरमध्ये अत्यंत महत्त्वाचं असं प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। द रोज क्लब ऑफ सोलापूर या संस्थेच्या संयुक्त विद्यमानानं जवळपास 500हून जास्त विविध प्रकारच्या गुलाबाच्या प्रजाती गुलाबासहित आपल्याला पाहायला उपलब्ध आहेत। त्याबरोबर विविध फुलांची वैशिष्ट्यपूर्ण रचनासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर विविध फुलांच्या रांगोळ्या आणि झाडाच्या रिलेटेड असलेल्या अनेक गोष्टी आणि अनेक झाडं रोपं सगळं इथं उपलब्ध आहेत। तर त्याच्याबद्दल सविस्तर आदरणीय सर्व मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील। तर आता आपण प्रत्यक्ष मॅडमकडनं या कार्यक्रमाचा उद्देश आणि सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊया। नमस्कार, मी शांता येळमकर, कार्यकारिणी सदस्य आहे। 31 वर्षानंतर सोलापूरमध्ये प्रथमच हे गुलाब प्रदर्शन भरत असून या पाठीमागची संकल्पना आमचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाशजी बुधळा सरांनी मांडली आणि बघता बघता आम्ही 50 जण त्याला जोडले गेलो आणि 2 महिन्याच्या अतोनात परिश्रमानंतर आज हा क्लब द रोज क्लब ऑफ द सोलापूर आणि हे गुलाब प्रदर्शन आणि विविध प्रकारच्या आपण इथे स्पर्धा घेत आहोत। त्याचप्रमाणे यात जे पदाधिकारी निवडले गेलेले त्याच्यामधल्या ज्या आमच्या अध्यक्ष आहेत ममता बोलावतीन आणि सुनील पवार सर सचिव म्हणून आहेत। तर याच्या पुढील माहिती ममता बोलावतीन अध्यक्ष देतील। नमस्कार, मी सौ ममता बोलावतीन, अध्यक्ष द रोज क्लब ऑफ सोलापूर। गुलाब प्रदर्शन हे आपल्या सोलापुरात 33 वर्षानंतर भरत असून यामध्ये आपणास विविध वेगवेगळ्या प्रकारची व विविध रंगाची गुलाबाची फुले सोलापूरकरांना बघण्याची संधी आपल्या क्लबच्या माध्यमातून आपण देत आहोत। तसेच आम्ही 2 दिवस परिसंवाद व कार्यशाळा गुलाबाविषयी देखील घेत आहोत। हे प्रदर्शन आपले संस्थापक प्रकाशजी बुधळा यांच्या संकल्पनेतून उभारली आहे। जवळजवळ 50 लोकांचा क्लब स्थापन झाला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी वैशाली कुलकर्णी खजिनदार म्हणून कार्यरत आहे। आता या हॉलमध्ये जे आपण प्रदर्शन सगळं पाहतोय, सगळ्या सोयी सुविधा ज्या इथं आपण ठेवलेल्या आहेत त्याची स्पॉन्सरशिप जी आहे ते देवसानी मॅडमनी सगळे अरेंज केलेली आहे। पूर्ण हॉलची जी स्पॉन्सरशिप आहे ती त्यांच्याकडून केलेली आहे। असे बरेच स्पॉन्सरशिप मोरे सरांनी केलेली आहे क्लबच्या ह्याच्यासाठी, आमच्या ट्रॉफीजसाठी वगैरे। आता ते या प्रदर्शनामध्ये गुलाब वगैरे आपण ठेवलेले आहेत। तर पुष्परचना वगैरे असे जे आता आपण ऐकलं अध्यक्षांनी वगैरे सांगितलं की असे कार्यशाळा घेतलेल्या आहेत, स्पर्धा घेतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आता हे गुलाब पाहिल्यावर प्रत्येकांना उत्सुकता आहे की हे आपल्याला कसे मिळतील। तर तेच प्लांट आपण इथं काही विक्रीसाठी पण ठेवलेले आहेत आणि बाहेरच्या नर्सरीनी पण स्टॉल इथं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि गुलाबाचे प्लांट पण बऱ्यापैकी आपण ठेवलेले आहेत। तर त्याचा अवश्य लाभ घ्या। ओके। मी सौ प्रज्ञा हेत्रे, द रोज क्लब ऑफ सोलापूरची सदस्य आहे। तर इथे एवढी सुंदर फुलं ठेवलेली आहेत। आपल्याला जर काय टेन्शन असेल तर हे फुलं बघितल्यावर नक्कीच आपण टेन्शन फ्री होताल असं मला तर खात्री आहे। तर सर्वांनी जरूर एकदा भेट द्यावी एवढी विनंती। धन्यवाद। हॅलो, मी स्नेहा प्रशांत जोशी, मी या क्लबची मेंबर आहे। मला अतिशय आनंद वाटतो आहे की आपल्या सोलापुरामध्ये पहिल्यांदाच हे अशा प्रकारचं पुष्प प्रदर्शन होतं आहे आणि अतिशय सुंदर आणि मांडणी एकदम व्यवस्थित, स्टॉल वगैरे सगळे व्यवस्थित आहेत। देवसानी मॅडमचे आभार, त्यांचा हॉल इतका सुंदर आहे आणि त्यांचं पूर्ण जे मंगल कार्यालय आहे ते उत्कृष्ट आहे आणि त्यांनी एवढ्या मोठ्या मनाने ते आपल्याला दिलेलं आहे फ्री ऑफ कास्ट। त्यामुळे त्यांचे आभार आणि सर्व स्पॉन्सर जे आहेत त्यांचे आभार आणि मला खूप आनंद वाटते की मी याची एक मेंबर आहे। मी सौ कला विठ्ठल चन्नापटन, मी सहसचिव आहे रोज क्लबची। तर गेल्या 2 महिन्यापासून आमची ही तयारी झालेलीच आहे। तर अनेक माध्यमातून गुलाबाची स्पर्धा आयोजित केली, पुष्परचना आहे असे म्हटल्यानंतर प्रत्यक्ष म्हणजे 28 आणि 29 तारखेला ही प्रदर्शन होणार आहे असं समजल्यानंतर खूप लोकांनी आम्हाला म्हणजे संपर्क साधला आणि प्रदर्शनाच्या दिवशी तर कमालच झाली। गुलाबप्रेमी आणि स्पर्धेमध्ये भाग घेणारे सकाळी 8 पासूनच त्यांची लगबग सुरू झाली आणि किती प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला।
तर गुलाबप्रेमींनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल मी सोलापूरच्या जनतेचे आभार मानते. आणि सगळ्यांनी आम्ही एक अभिप्रायाची वही ठेवली होती. त्या अभिप्रायामध्ये इतके सुंदर अभिप्राय त्यांनी दिले आणि अजून रोज क्लबच्या माध्यमातून आणखीन तुम्हाला काय करता येईल, आणखीन तुम्ही काय करणार, तुमच्या योजना काय आहेत, इथंपर्यंत आमची विचारणा झाली. आणि नोंदणीमध्ये सगळेजण एकमेकांना असं सांगत होते की एवढं सुंदर प्रदर्शन आपण कधीच बघितलं नाही. अजून म्हणजे सुरुवातीलाच एवढं सुंदर प्रदर्शन ह्यांनी भरवलं, एवढी आपल्याला म्हणजे विविध प्रकारची फुले बघता आली. तर या क्लबकडून अजून वर्षभर काय काय उपक्रम आहेत इथंपर्यंत आम्हाला विचारणा केली. आणि लोकांच्या या म्हणजे प्रतिसादामुळे आमच्या सर्व म्हणजे सदस्यांना हत्तीचे बळ मिळाले. आम्ही निश्चितच म्हणजे या पर्यावरणाचं आम्ही ध्येय कंकण आम्ही बांधलेलंच आहे. आणि पर्यावरणाची जी जी कामं करता येईल, प्रत्येकांच्या घरामध्ये रोपं कशी फुलवता येईल, बाग टेरेस बाग असू दे, म्हणजे छोटीशी बाग कशी काय असते ना ती कशी फुलवता येईल याबद्दल आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. सर एक पॉईंट आत्ताच मॅडमने सांगितलं की सोलापूरकरांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे म्हणून, पण सोलापूरकरच नाही तर आजूबाजूचे जे गाव म्हणजे बार्शी असेल, पंढरपूर असेल, कुर्डवाडी असेल, धुळे, मालेगाव, पुणे रोज सोसायटीचे 2 मेंबर आणि एवढंच नव्हे तर काल विजापूरमधनं कन्नड भाषेत एक दाम्पत्य आलं होतं. त्यांचा आम्ही खास सत्कार केला. त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही शुभेच्छाबद्दल काहीतरी बोला. ते म्हटले मला मराठी जास्ती बोलता येत नाही, पण मला हे गुलाब प्रदर्शन खूप आवडलेलं आहे आणि ह्याचं काही सदस्यत्व असेल तर तुम्ही सांगा. म्हणजे लोकांमध्ये गुलाब प्रदर्शन आणि गुलाबांच्या ह्याच्याबद्दल किती प्रेम आणि उत्सुकता, आवड निर्माण झालेली आहे हे याच्यावरून दिसून येतं. नमस्कार, मी भारती सुरेश भगत, रोज क्लबची मेंबर आहे. आमच्या ग्रुपमधले सर्व सदस्य ॲक्टिव्ह आहेत. सर्व मोठ्यांचं आम्हाला मार्गदर्शन लागतं. कालपासून प्रतिसाद बघते, खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. आणि आम्ही जाताना रोज क्लबच्या नोंदणीसाठी सुद्धा फॉर्म ठेवले. ज्यांना उत्सुकता आहे पुढं काय करतील, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचं आहे, त्यांच्यासाठी पण आम्ही फॉर्म वगैरे ठेवलेत. त्याचा पण लोकांनी लाभ घ्यावा आणि आज जास्तीत जास्त येऊन बघून जावं. हा जो लोटस मल्टीपर्पज हॉल आहे, ह्या जो संजीवनी देवसानी मॅडम आहेत, ह्या याच्या संचालिका आहेत. त्यांना गुलाब फुलांची अतिशय आवड. त्यांनी घराभोवती पण भरपूर फुलं लावलेली केली. जेव्हा त्यांना कळालं सोलापूरमध्ये की रोज क्लब निर्माण होतो आहे आणि त्या रोज क्लबमध्ये सभासदत्व घेतलं त्यांनी आणि त्याचबरोबर त्यांनी उपाध्यक्षाची जबाबदारी पण घेतली. जेव्हा प्रदर्शन करायचं ठरवलं त्यांनी स्वखुशीने 2 दिवस हा हॉल इथल्या सर्व सोयींनी युक्त लाईट बिलासहित आपल्याला फ्री दिलेले. अतिशय सुंदर हॉल, डायनिंग हॉल वेगळा आहे त्यांचं, वरती त्यांच्या 10 रूम्स आहेत, बाहेर मोठा पॅसेज आहे. इव्हेंटवाले हे इथं जे तुम्हाला डेकोरेशन्स वगैरे देतं करतं हे सगळं संजीवनी मॅडम आणि त्यांच्या इव्हेंट ग्रुपमुळेच देतं करतं. की मला तर निश्चित असं वाटतं की लग्न कार्य तर इथं होतातच, पण अशा प्रकारचे कार्यक्रम आपण जे म्हणतो की कोपऱ्यात आहे पूर्व विभाग आणि कसं होणार, पण काल जवळजवळ 3000 लोकांनी ह्या प्रदर्शनास भेट दिली आणि या हॉलबद्दल चौकशी केली. त्याच्यामुळे आम्ही खरोखरच लोटस हॉलच्या या संचालिका मॅडम देवसानी मॅडम यांच्याकडे आम्ही ऋणी आहोतच, पण त्याचबरोबर आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की इथं वारंवार असे कार्यक्रम भरतील. तुमच्या म्हणजे आमचं हे प्रदर्शन या हॉलमुळे आमच्या प्रदर्शनाला शोभा आली. निश्चितच लोटस हॉल आपल्या सोलापुरात म्हणजे सर्व ठिकाणी म्हणजे तुमचं नाव होईल आमच्या प्रदर्शनामुळे. धन्यवाद.
दादाला काय म्हणतात? हे ड्रिपर असेल, ड्रिपर. पॉट ड्रिपर्स. हे बॉटलला जोडायचं आणि असं पॉटमध्ये डिप करून ठेवलं. 1 लिटरची बॉटल आहे, ही 5-6 दिवस जाते, 2 लिटर 2 आठवडे जाते. ओके. हे नॉबवरती आहे ना, हे कंट्रोल होतं. अच्छा, स्पीड कंट्रोल करता येतं. स्पीड कंट्रोल करता. ओके. काय किंमत आहे सर त्याची? हे 40ला एक आहे, 100ला 3 आहे. अच्छा. हा 10चा सेट येतो 320 रुपयाला. 320. ओके. आपल्याला जर हे सोलापूरमध्येच आहे, मिळू शकतं का नंतर? नाही, पुण्यातलं आहे सर. पुण्यातलं आहे. हो, ओके. पुण्यातलं आहे.